आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही अहिल्या, ही चूक परत करू नकोस। आदित्यच्या बाबतीत आधीच एक चूक झालेली आहे, आता पुन्हा तीच चूक करू नका। तू नीला नीट पारखून घे, तुला योग्य वाटली तरच आपण पुढे जाऊ। बर, नाहीतर तू आजूबाजूला बघू शकतेस। ही पारू कुठे गेली? बराच वेळ झाला दिसली नाही। Excuse me. हारू, अगं किती सुंदर दिसतेस तू। अहिल्या, राधेच्या रूपात पारू कशी आली? मी मगाशी म्हणाले होते की मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे। ही आहे साजिरी। मगाशी मी म्हणाले होते की माझ्या आदित्यची राधा येणार आहे, पण तसं बघायला गेलं तर राधाला कधीच कृष्ण मिळाला नाही। म्हणजे राधा असो किंवा मीरा, त्यांनी कायमच कृष्णाची भक्ती करावी, आणि हे जितक्या लवकर राधाला लक्षात येईल तितकं बरं। तर ही आहे साजिरी, आणि ही माझ्या आदित्यची रुक्मिणी आहे। आईला खरं सांग, म्हणजे आदित्यच्या लग्नासाठी मुलगी बघायला तू घाई करतेस असं नाही वाटत आहे का तुला? श्रीकांतराव, तुमचं लग्न वयाच्या कुठल्या वर्षी झालं? त्या मानाने आदित्यच्या लग्नाला उशीरच झालेला आहे। दादा, साजरी एक चांगली मुलगी आहे, माझ्या बघण्यातली। जर सया दादाला आवडली असेल तर मग दुसरं काही बघायची गरजच नाही आपल्याला। नाही अहिल्या, ही चूक परत करू नकोस। आदित्यच्या बाबतीत आधीच एक चूक झालेली आहे, आता पुन्हा तीच चूक करू नका। तू नीला नीट पारखून घे, तुला योग्य वाटली तरच आपण पुढे जाऊ। बर, नाहीतर तू आजूबाजूला बघू शकतेस। ही पारू कुठे गेली? बराच वेळ झाला दिसली नाही। ती साजिरी सोबतच असेल। अच्छा, होईल, भेट होईल।